नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। मित्रांनो 13 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर हे 13 जिल्हे कोणते आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, हे 13 जिल्हे कोणते आहेत हे जाणून घेण्यापूर्वी शासनाने मागे GR काढला होता तो काय आहे ते पहा। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 मधील 80 ते 110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्तीचे नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला 231 कोटी 28 लाख इतकी रक्कम वितरित करण्यास 1 मार्च 2024 रोजी मंजुरी दिली होती। तसेच मित्रांनो इथे बघा, सदरची रक्कम खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर इतर कुठल्याही हंगामात करता अनुज्ञेय असणार नाही। आता मित्रांनो, कोणकोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे ते पाहूया। बुलढाणा, जालना, बीड, यवतमाळ, नाशिक, नांदेड, परभणी, लातूर, वाशिम, अकोला, कोल्हापूर, औरंगाबाद आणि जळगाव। तर अशा प्रकारे मित्रांनो या 13 जिल्ह्यातील आजपासून पीक विमा वाटप सुरू झाला आहे। मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।